श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 कधी आहे, त्याचे वेध कधी आहेत, नियम काय आहे, त्याचबरोबर गर्भवती महिलांनी कुठले नियम पाळावेत याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. भाद्रपद शुक्ल पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हे चंद्रग्रहण येत आहे. भारतामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे का? या दिवशी वेदाचे नियम पाळावेत का? हे नियम कोणी पाळावेत? काय काळजी घ्यावी? वृद्ध किंवा गर्भवती स्त्रिया त्याचबरोबर लहान मुलं यांनी कोणते नियम पाळायचे? ग्रहणाचा स्पर्श काळ आणि मोक्ष काळ म्हणजेच ग्रहण कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, वेदाचे नियम कधीपासून पाळावेत, ग्रहणाच्या काळात काय करावं, काय करू नये, तसंच ग्रहण काळामध्ये कोणती सेवा करावी, कोणत्या मंत्रसाधना कराव्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 7 सप्टेंबर 2025 रोजी येणारं खग्रास चंद्रग्रहण हे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे ग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. म्हणजेच वेदाचे नियम आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कुठलीही शंका, भीती मनामध्ये ठेवू नका. गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध आजारी लोक असतील किंवा लहान मुलं यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा भीती बाळगली जाते, परंतु अशी कुठलीही भीती मनामध्ये ठेवू नका. अगदी साधे सोपे नियम आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत आणि या काळात बघा आपल्याला हे नियमांचं पालन मात्र आवर्जून करायचं आहे. ग्रहण म्हणजे काय तर चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो आणि त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण असतं त्यामध्ये बदल होतो. वातावरण थोडंसं दूषित होतं, विषाणूंचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो, म्हणून आपल्याला काही काळजी जी आहे ती घ्यावी लागते. म्हणून या काळात आपण जेवण करणं टाळतो. तर ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे तर पुण्यकाळ म्हणजे काय तर ग्रहणाचा स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू झाल्यापासून त्याचा मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला पुण्यकाळ असं म्हटलं जातं. ग्रहणाचा स्पर्श काळ कधी आहे म्हणजेच ग्रहण कधी सुरू होणार आहे तर 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:57 ग्रहण सुरू होईल आणि ग्रहणाचा मोक्ष काळ म्हणजेच ग्रहण संपणार आहे ते 7 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:27 ग्रहण संपणार आहे. म्हणजेच रात्री 9:57 ते पहाटे 1:27 पर्यंत असा साधारण 3.5 तासाचा हा कालावधी असणार आहे, ज्याला ग्रहणाचा पुण्यकाल असं म्हटलं जातं. मग वेदाचे नियम आणि कधीपासून पाळायचे आहे, सूतक कधीपासून पाळायचं, वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. तर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच पहाटे 1:27 पर्यंत वेदाच्या काळात म्हणजेच हा जो काळ मी सांगितलेला आहे तो आपल्याला दुपारी 12:30 ते रात्री 1:27 पर्यंत जेवण करू नका. मग आपण दुपारी जे जेवण आहे ते 12:30 वाजण्याच्या आधी करून घ्या. नैसर्गिक क्रिया ज्या आहेत त्या आपण करू शकतो. तसेच वेद काळामध्ये आपली रोजची जी कामं आहेत ती करू शकता. जप करू शकता. एखाद्या देवतेचा जप असेल तर तो तुम्ही करू शकता. देवपूजा करू शकता. त्यानंतर स्नान करू शकता. सर्वात महत्त्वाचं, या दिवशी मांसाहार करू नका. ब्रह्मचर्याचं कटाक्षानं पाळावं. त्यानंतर ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे स्पर्श व मोक्ष म्हणजेच रात्री 9:57 ग्रहण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत म्हणजेच काय तर उत्तर रात्री 1:27 पर्यंतचा हा जो 3.5 तासाचा काळ आहे, या दरम्यान आपल्याला पाणी पिणं, झोपणं किंवा नैसर्गिक क्रिया असतील तर त्या वगैरे जेवढ्या आपल्याला बघा कंट्रोल करता येणार आहे,
जेवढ्या टाळता येणार आहे तेवढ्या टाळायच्या आहे. आता तर बघा, गर्भवती ज्या स्त्रिया असतील किंवा लहान मुलं, आजारी व्यक्ती असतील, म्हातारे वृद्ध असतील, तर अशांसाठी वेदाचे नियम जे आहेत ते थोडेसे शिथिल केले आहेत. त्यांनी बघा वेदाचे नियम पाळायचे कधी, तर त्यांनी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:15 वाजल्यापासून वेदाचे नियम पाळायचे. म्हणजेच सायंकाळी 5:15 ते ग्रहण संपेपर्यंत, म्हणजेच उत्तर रात्री 1:27 गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत एक नियम करायचा की संध्याकाळी 5:15 ते रात्री ग्रहण स्पर्श, म्हणजेच ग्रहण सुरू होण्याची जी वेळ आहे, रात्री 9:57 या काळामध्ये आपण जेवण करू नका. पाणी पिलं तर चालेल, नैसर्गिक ज्या काही क्रिया आहेत त्या केल्या तर चालतील, परंतु जेवण मात्र करू नका. मग बघा, गर्भवती स्त्रिया, आजारी माणसं असतील किंवा लहान मुलं, या आपल्यासाठी संध्याकाळी 5:15 नंतर वेदाचे नियम पाळायचे आहेत. तर आपण काय करावं, तर 5:15 वाजण्याच्या आत जेवण करू शकता आणि रात्री ग्रहण स्पर्शानंतरचा काळ, म्हणजेच रात्री 9:57 ते 8 सप्टेंबरला सकाळी 1:27 जो काळ आहे, तो साधारण 3.5 तासाचा पुण्यकाळ. या दरम्यान आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपण कंट्रोल करा, नियम पाळायचे आहेत. खाण्याच्या बाबतचे मात्र आपल्याला अगदीच बघा, जे काही नियम आहेत ते आवर्जून पाळायचे आहे. तसेच बघा, तुम्ही पाणी जरूर प्या. आजारी माणसं असतील, वृद्ध माणसं असतील, आपल्या गोळ्या औषधं ज्या काही सुरू असतील तर त्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, गोळ्या औषधं नेहमीप्रमाणे वेळेवर घ्यायच्या आहेत. त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका, भीती ठेवू नका. मग ग्रहणामध्ये काय करावं, ग्रहणाची सुरुवात झाल्या म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी 9:27 त्या वेळेला प्रथम स्नान करायचं. मग ग्रहणाचा पुण्यकाळ सुरू होईल 9:57 ते 8 सप्टेंबर रोजी सकाळी 1:27 हा जो 3.5 तासाचा काळ आहे, या दरम्यान आपण विविध देवतांचा जप, मंत्र जप करू शकता, स्तोत्रपठण करू शकता. एखाद्या गुरूंनी आपल्याला एखादा मंत्र दिला असेल तर त्या मंत्राचा आपण पठण करू शकता, नामस्मरण करू शकता. जसं की बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र किंवा नवनाथ महाराजांचा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. चंद्रदेवतेचा मंत्र आहे बघा, ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः, या मंत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर श्री सुक्ताचं किंवा पुरुष सुक्ताचं, तसंच विष्णू सहस्रनाम आहे, गणपती अथर्वशीर्ष यासारखे स्तोत्र आहे, त्या स्तोत्रांचं अगदी तुम्हाला जो कुठला मंत्र, जे स्तोत्र येत असेल त्या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेली मंत्रसाधना, स्तोत्रपठण ही अत्यंत प्रभावी ठरतात. ज्याला कुणाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर ग्रहण काळामध्ये विविध स्तोत्र मंत्राचं पठण, श्रवण आपण अवश्य करा. ग्रहण काळात मंत्र पठण केल्यानंतर ते उजळून निघतात. त्यामुळे ग्रहणाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि पितृपक्ष सुरू होत आहे. ग्रहण काळामध्ये पितृदेवताय नमः या मंत्राचा आपण मंत्राचा जप करा. दुपारी 12:30ला वेद लागतात. त्याच्या अगोदर आपल्या घरातील जे अन्नपदार्थ असतात, दूध असेल किंवा जे कुठले पदार्थ जे आपण सकाळी बनवलेले असतील, त्यावरती तुळशीपत्र ठेवावं आणि इतर वेदाचे महत्त्वाचे नियम आपण ग्रहणाच्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी आवर्जून पाळावेत. मग आपण ग्रहण काळात काय करावं, तर वेद जेव्हा सुरू होतील तर ग्रहण संपेपर्यंत या दरम्यान आपल्याला जेवढी जमल तेवढी आध्यात्मिक सेवा करा. आपलं जे आराध्य दैवत असेल त्यांचे मंत्र, स्तोत्र त्याचं पठण करा. शक्य झाल्यास ग्रहण सुरू झाल्यानंतर आणि ग्रहण संपल्यानंतर दोन्ही वेळेला स्नान करा. ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, म्हणजेच ग्रहण सुरू होऊन संपेपर्यंतचा जो काळ आहे, जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा, जे आपल्याला पॉझिटिव्हिटी, आपल्यामध्ये एक सकारात्मकता, ऊर्जा देईल आणि आपली आध्यात्मिक उन्नती देखील झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपोआपच ग्रहणाविषयीची जी काही भीती, शंका जी मनात असते ती देखील आपल्या राहणार नाही.
उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नका. आता ग्रहण काळामध्ये बाहेर जाणं वगैरे सर्व असे प्रकार अजिबात करू नका. हे सर्व शास्त्र आहे, शास्त्राला काहीतरी आधार असतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.